नमस्कार मित्रांनो, राज्यातील आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करून त्यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा या नागरिकांना घरपोच देण्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचे असे शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून 27 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। या GRच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, राज्यामध्ये 2018च्या GR अनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापनेसाठी मंजुरी दिलेली आहे आणि याच्यामध्ये काही बदल करून आता प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरती कमीत कमी 2 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी दिलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजिटायझेशन, नागरिकांना सेवा सुविधेची असलेली आवश्यकता ही काळाची गरज आहे आणि याच पार्श्वभूमीवरती हा एक महत्त्वाचा असा GR घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरती कमीत कमी 2 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावामध्ये कमीत कमी 4 सेवा केंद्र स्थापन करता येणार आहेत। याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी 25000 लोकसंख्यासाठी 2 सेवा केंद्र, इतर महानगरपालिका व नगर परिषदेसाठी 10000 लोकसंख्येसाठी 2 सेवा केंद्र, याचबरोबर प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रामध्ये 2 आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करता येतील। मात्र लोकसंख्या जर 5000 पेक्षा जास्त असेल तर अशा नगरपंचायतीला किमान 4 सेवा केंद्र स्थापन करता येणार आहेत आणि या निकषामध्ये वेळोवेळी बदल करता येईल। मित्रांनो, याच बरोबर हे सेवा केंद्र स्थापन केल्यानंतर याच्यामधून दिल्या जाणाऱ्या जे काही सेवा असतील याचे शुल्क देखील निश्चित करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक सेवेसाठी 50 रुपयाचे शुल्क आकारले जाईल। याच्यामध्ये 5% अर्थात 2.5 रुपयाचा वाटा राज्य सेतू केंद्राचा असणार आहे। याच्यानंतर 10% वाटा हा जिल्हा सेतू सोसायटीचा असणार आहे, 20% वाटा हा महाआयटीचा असणार आहे आणि उर्वरित 65% वाटा अर्थात 32 रुपये 50 पैसे हे आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना असतील या ठिकाणी मिळणार आहे। मित्रांनो, याचप्रमाणे जर नागरिकांना घरपोच सेवा घ्यायची असतील तर त्या घरपोच सेवा देखील महाआयटीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने बुक केल्या जातील आणि याच्यासाठी 100 रुपयाचे शुल्क आकारले जाणार आहे, ज्याच्यापैकी 20 रुपये हे महाआयटीला तर उर्वरित 80 रुपये हे आपले सरकार सेवा केंद्र चालकांसाठी सेवा दर म्हणून दिले जाणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारचा एक महत्त्वाचा असा GR निर्गमित करून राज्यामध्ये असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राची संख्या आता दुप्पट करून त्याच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच सुविधा देण्याचा देखील प्रयत्न केला जाणार आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जी आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो। तर पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।